साबुदाणा पापड्या कशा करायच्या ते बघू तर. 2 वाट्या साबुदाणा घेतलेला आहे. साबुदाण्यामध्ये पाणी टाकून स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. 3 वेळेस ह्याच्यामधलं पाणी काढून घ्यायचे, सगळे टार्च काढून घ्यायचे साबुदाण्यामधले. साबुदाणा भिजू घालताना साबुदाण्याच्या वरी अर्ध कांड पाणी ठेवायचे. झाकून ठेवून 6 तास साबुदाणा भिजून द्यायचा आहे. 6 तास झालं साबुदाण्याला. साबुदाणा व्यवस्थित भिजलेला आहे, चिकट झालेला नाही, काही नाही, मऊ झाला आहे व्यवस्थित. बोटाने दाबला तर दबतंय असं. आता हे बाजूला ठेवू, आदण ठेवून घ्यायचं आहे. ज्या वाटीने साबुदाणा घेतला आहे त्याच वाटीने पाणी घ्यायचं आहे. साबुदाण्यापेक्षा 5 पटीने पाणी घ्यायचं आहे. 2 वाट्या साबुदाण्यात 10 वाट्या पाणी घेतले, 5-5 वाट्या पाणी घेतले दोन्हीचं. तोपर्यंत आता मिरची काढून घेऊ. हिरवी मिरची आणि मीठ दोन्ही मिक्सरला फिरवून घ्यायचे. हे असं मध्यमच ठेवायचं, जास्त बारीक नाही करायचं. पाण्याला आदण आले आता शाबू टाकून घ्यायचा. साबुदाणा टाकल्यापासून सगळीकडे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. नसता बुडाला चिटकते, चिटकू द्यायचं नाही. सारखं हलवीत राहायचे. हे असं सारखं हलवीत राहायचं, चिटकू द्यायचं नाही. ह्याच्यामध्ये तिखट टाकून घ्यायचे. तिखट साबुदाणा शिजत आल्यापासून टाकून घ्यायचे. साबुदाणा शिजत आलता म्हणून तिखट टाकून घेतले. तिखट टाकल्यापासून सुद्धा असं हलवीत राहायचे सगळीकडून. थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि साबुदाणा शिजून झालेला आहे. असं सगळीकडे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. गॅस बंद करायचा आता. आता ह्याच्या पापड्या टाकून घ्यायच्या. आता असं चमच्याच्या साह्याने गोल करून घ्यायचं. हे फायबरचा पाना होता, गोल बनविण्यासाठी मी घेतलाय. असंच करून सगळ्या पापड्या करून घ्यायच्या. आता ह्या पापड्या मी घरामध्येच बनविल्या. आता तुम्ही गच्चीवर केल्या तरी बी चालते. मी घरातच बनवल्यात आणि फॅन चालू केला आहे. हे असे झाले. आता वाळलेले आहेत, काढून बघू तर. हे सगळ्या निघायला लागल्यात व्यवस्थित, चिटकलेल्या नाही तर काही नाही. तर एकदा कागदाच्या काढल्यापासून गच्चीवर वाळू घातले तरी चालतंय. ह्या पापड्या आता व्यवस्थित वाळल्या, आता पातळ खुसखुशीत झाल्या. आता